श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। रक्षाबंधन हा प्रेम, बंधन आणि नात्यांचा सण आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावंड एकमेकांच्या दीर्घायुष्याची सुखसमृद्धीची कामना करतात। पण या दिवशी काही गोष्टी टाळल्या तर सण अधिक पवित्र आणि खूप चांगल्या प्रकारे आपण पार पाडू शकतो। जर रक्षाबंधनाच्या दिवशी टाळावयाच्या आहेत काही चुका, तर त्या चुका कुठल्या त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ। तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या सर्वांना टाळायचा आहे भद्रकाळ। भद्रकाळात आपल्याला राखी बांधायची नाही। शास्त्रानुसार भद्रकाळ हा अपवित्र असा मानला जातो। या काळात राखी बांधल्यास शुभ परिणाम मिळत नाही। त्यामुळे पंचांग पाहून आणि शुभ मुहूर्तातच राखी बांधायची आहे। तर जसं भद्रकाळात राखी बांधू नये, त्याचप्रमाणे मनात कुठलाही राग द्वेष ठेवू नका। हा सण प्रेमाचा आहे। जर भावंडांमध्ये गैरसमज, राग आणि दुरावा असेल, त्यावेळी राखी बांधणं केवळ औपचारिक ठरू शकतं। मनापासून क्षमा करून प्रेमाने सण साजरा करा, म्हणजेच तुम्हाला नक्कीच त्या सणाचा आनंद घेता येईल। त्याचप्रमाणे राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला ओवाळणी देतो। ती केवळ पैशापुरती मर्यादित नसावी, ती प्रेम, कृतज्ञता, आदर आणि जबाबदारीचं प्रतीक असतं। म्हणून या दिवशी भावाने बहिणीसाठी काहीतरी ओवाळणी घ्यावी। ती तुमच्यासाठी कुठल्या पैशाच्या स्वरूपात नसावी, ती एक प्रकारे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी असावी। राखी खरेदी करताना कुठल्याच प्रकारची घाई करायची नसते आणि विविध प्रकारच्या राख्या ह्या बाजारामध्ये मिळत असतात। कधी प्लास्टिक किंवा वेगवेगळ्या रंगाच्या राख्या असतात। तर शक्य असल्यास हाताने सुती अशी बनवलेली राखी आणि त्याचबरोबर काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची राखी ही घेऊ नये। राखी बांधताना आपल्याला 3 गाठी मारायच्या आहेत। त्यापेक्षा जास्त बांधत असतील तर ते मला माहीत नाही, पण 3 गाठी बांधतात। 3 गाठी ह्या ब्रह्मा, विष्णू, महेश हे जगाचे पालनकर्ते आहेत। ते त्रिदेव आहेत। आपल्या भावाचंही त्या त्रिदेवांनी रक्षण करावं, त्याच्यावर कृपा दृष्टी ठेवावी, म्हणून त्यांचं स्मरण करून त्या 3 गाठी आपण बांधायच्या असतात। मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी याचा संबंध असतो। पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा निर्माण होण्यासाठी। श्रावण पौर्णिमा ही शुक्रवारी 8 ऑगस्ट 2025 दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि 9 ऑगस्ट रोजी 1:24 समाप्त होणार आहे। तर 9 ऑगस्ट रोजी उत्तर रात्र ही 2:11 पंचक सुरू होत आहे। पौर्णिमा कालावधीत पंचक सुरू व्हायच्या आधी आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे। ते कसं? आता राखी बांधताना कोणत्या चुका टाळाव्यात, जेणेकरून हा सण सकारात्मक आणि आनंददायी राहील। राखी बांधताना मनात कुठलाही द्वेष नसावा, नकारात्मक भावना ठेवू नये। हा सण प्रेम आणि बंधन साजरा करण्याचा आहे। मन शुद्ध, सकारात्मक असावं। राखी बांधताना शुभ मुहूर्त चुकीच्या दिशेने समजा बसणं टाळायचं आहे। राखी नेहमी उजव्या हातावरच बांधावी। राखी तुटलेली नसावी। काळ्या रंगाची राखी किंवा दोरा असू नये। कोणतीही विधी ही पूर्ण करावी, ती टाळू नये। सर्व मनापासून करावं। राखी बांधताना पूर्ण आदरयुक्त अशी भावना असावी। त्याचबरोबर राखी बांधण्याआधी हातपाय स्वच्छ धुणे किंवा शुद्ध वस्त्र परिधान करणे, पूजेची जी थाळी आहे ती व्यवस्थित सजवणं खूप महत्त्वाचं आहे। रक्षाबंधन हा एक असा सण आहे ज्यामध्ये भावना महत्त्वाच्या असतात। त्यासाठी प्रेम आणि आदर आवश्यक आहे। हे लक्षात ठेवून सण साजरा करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, या दिवशी राहुकाळ आहे 9 ते 10:30। 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 10:30च्या दरम्यान राहुकाळ आहे। या राहुकाळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही। त्यानंतरच्या वेळेत तुम्ही केव्हाही राखी बांधू शकता। राखी ही बांधण्यासाठी शुभ वेळ तुम्हाला सर्वांना माहीत
हवी त्यानुसार तुम्ही राखी बांधायची आहे. राखी बांधताना पांढरी साडी, पांढरे कपडे किंवा ह्या वस्तू कोणालाही देऊ नये किंवा घेऊ नये. त्यामुळे काय होतं, आपल्यावर वाईट परिणाम होतात आणि ते आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे कोणालाही गिफ्ट देताना चप्पल, पांढरी साडी, पांढरे कपडे हे देऊ नये. तर ह्या गोष्टी, या चुका टाळा, म्हणजे तुमचं रक्षाबंधन हे प्रेम आणि आपुलकीने युक्त असं अधिक पवित्र आणि सौंदर्यपूर्ण रक्षाबंधन तुमचं होणार आहे. तर झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.